मित्रांनो, तुम्ही जर 11वीला किंवा 12वीला आहात आणि तुम्हाला आता दिवाळीच्या काही दिवस सुट्ट्या मिळालेल्या आहेत, तर मग या सुट्ट्यांमध्ये थोडंफार एन्जॉय करत करत आपला जो अभ्यास आहे तो कसा चालू ठेवायचा, यासाठी काही टिप्स आहेत का, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच एंट्रन्सचा अभ्यास, बोर्ड्सचा अभ्यास किंवा फायनल एक्झामचा अभ्यास हे कसं बॅलन्स करायचं, लेट अस चेक. सो आपल्या व्हिडिओचा विषयच हा आहे की दिवाळीसोबत अभ्यास कसं करायचं आहे. आपल्याला दिवाळीचे एन्जॉयमेंट ते सगळं बाजूला ठेवून अभ्यास नाही करायचे, किंवा ती एन्जॉयमेंटच फक्त करायची आणि अभ्यास नाही करायचा असं पण नाही करायचं आहे. आपल्याला दोघांनाही प्रॉपरली बॅलन्स करायचं आहे. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, दिवाळीमध्ये साधारणतः पहिले 3-4 दिवस दिवाळी असते आणि नंतर आपल्याला एक्स्ट्राचा वेळ मिळतो, सुट्टी ज्याला आपण म्हणतो तर ती असते. तर या दिवशी तुम्ही अर्थात नातेवाईकांकडे जाल, एन्जॉय कराल, जे काय असेल ते कराल. पण त्यासोबतच तुम्हाला ॲटलिस्ट या दिवसांमध्ये पण 1 ते 2 तास वेळ अभ्यासासाठी बाहेर काढायचा आहे. आणि तुम्ही जर कुठे बाहेर वगैरे जाणार नसाल तर तुम्हाला जास्त वेळ अभ्यासासाठी काढायचा आहे. बाकी वेळ तुम्ही थोडंफार एन्जॉयमेंट करू शकता. मग आता हा जो अभ्यासासाठी आपण सेपरेट वेळ काढणार आहोत, याच्यामध्ये नेमकं काय काय करायचं आहे. मे बी तुमच्या क्लासेसला इतके दिवस सुट्ट्या नसतील, पण कॉलेजेसला साधारणतः सुट्ट्या आहेत. 10 ते 15 दिवस साधारण सुट्ट्या आहेत, कमी जास्त होऊ शकतात. तर मग बेसिकली तुम्ही क्लासेसला तर जाणार असाल किंवा तुम्ही क्लासलाच जात नसाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला पूर्ण कंप्लीट सुट्टी आहे. पण जर तुम्ही क्लासला जात असाल तर तुम्हाला क्लासचाही अभ्यास थोडाफार करायचा आहे आणि थोडासा एक्स्ट्रा सेल्फ स्टडी करायचा आहे. मग त्या सेल्फ स्टडीमध्ये आता काय काय केलं जाऊ शकतं, याच्या मी तुम्हाला काही टिप्स येणार आहे. मग त्याच्यामधलं तुम्ही काय करू शकता हे तुम्ही अर्थात निवडू शकणार आहात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपला पहिला पॉईंट आहे कंप्लीट रायटिंग वर्क ऑर प्रॅक्टिकल बुक ऑर प्रोजेक्ट्स. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही 11वीमध्ये असाल, 12वीमध्ये असाल तर तुमच्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, जो कुठला तुमचा ऑप्शनल असेल तो मॅथ्स किंवा बायोलॉजी किंवा दोन्ही असतील तर दोन्ही पण, या सगळ्याच्या प्रॅक्टिकल बुक्स आहेत. अलॉंग विथ तुम्ही जर महाराष्ट्र बोर्डमध्ये आहात तर तुम्हाला EVSचं पण एक प्रोजेक्टचं बुक कंप्लीट करावं लागतं. सो बेसिकली हे सगळं जे काही प्रोजेक्टचं वर्क आहे हे शक्यतो दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येच उरका. याचं कारण असं की दिवाळीची सुट्टी संपली की डिसेंबर आहे, जानेवारी आहे आणि फेब्रुवारी आहे. आणि मग फेब्रुवारीच्या अर्ध्या ह्याच्यामध्येच म्हणजे 21 फेब्रुवारीपासूनच तुमची बोर्डाची परीक्षा आहे आणि 11वीची परीक्षा साधारणतः मार्चमध्ये किंवा एप्रिलपासून सुरू होते. सो बेसिकली तुमच्याकडे सध्या इतका वेळ नाही आहे की तुम्ही दिवाळी सुट्टी आरामात मजामध्ये एन्जॉय कराल आणि मग तुम्हाला डिसेंबरमध्ये तुम्ही सगळं लिहायला घ्याल, कारण जानेवारीमध्ये प्रिलिम्स पण येतात. त्याच्यामुळे तुम्हाला काही पण करून हे जे काही रायटिंगचं वर्क असेल, प्रॅक्टिकल बुक असेल, प्रोजेक्ट असेल, सगळं जे काही आहे ते सगळं तुम्हाला दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येच कंप्लीट करायचं आहे. सो बेसिकली प्रॅक्टिकल बुकसाठी म्हणजे नेमकं कसे प्रॅक्टिकल्स लिहायचे आहेत, काय लिहायचे आहेत, या सगळ्याचे व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक एक्सेल शीट पाहायला मिळेल, याच्यावरती क्लिक करा. 11th आणि 12thचे सेक्शन्स मी केलेले आहेत, त्याच्यामध्ये जाऊन प्रॅक्टिकल बुक्सवरती क्लिक करून तुम्ही सगळे प्रॅक्टिकल बुक्सचे आन्सर्स पाहू शकता. ठीक आहे, 12thचे मी सगळे अपलोड केलेले आहेत. सो रायटिंग वर्क, प्रॅक्टिकल बुक, प्रोजेक्ट्स हे तुम्हाला सगळं आधी करायचं आहे. ठीक आहे, याला जास्त दिवस देऊ नका, साधारणतः 3-4 दिवस वगैरे देऊन सगळं आटोपण्याचा प्रयत्न करा, कारण खूप मोठे मोठे असे काही प्रॅक्टिकल्स तुम्हाला लिहायचे नाही आहेत. ज्याप्रमाणे आपण 10वीला लिहायचो, एम लिहा, ॲपॅरेटस लिहा, सगळं लिहा, असं सध्या काही नाही आहे. आता फक्त तुम्हाला रीडिंग्स वगैरे लिहायचे आहेत. ठीक आहे, आणि काही क्वेश्चन आन्सर्स आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत, जे की तुम्हाला इझिली मिळतील. मी जे व्हिडिओज अपलोड केले आहेत त्याच्यामध्ये. सो हे जर तुमचं झालं असेल किंवा तुमचं असं म्हणणं आहे की आता हा वेळ मला लिखाणामध्ये नाही घालवायचा आहे, मे बी मी हे लिखाण पुन्हा पण करू शकते, असं जर काही असेल तर दुसरा आपला टास्क किंवा एक टीप आहे, ती म्हणजे सेमिस्टर 1चा सिलेबस पूर्ण करायचा आहे. आता तुमच्या सेमिस्टर एक्झाम झालेले आहेत. सो तुम्हाला हे माहिती आहे की माझा किती अभ्यास झाला होता, किती अभ्यास झालेला नाही आहे, मी अजून बेसिकली किती पाण्यात आहे, किंवा माझं कसं काय नेमकं काय प्रोग्रेस आहे हे तुम्हाला कळली असेल. मग तुम्ही इव्हन 11चे फायनल्स म्हटलं किंवा 12वीची बोर्ड परीक्षा म्हटलं तर त्याच्यामध्ये हे सेमिस्टरचा सिलेबस पण येणार आहे, कारण पूर्ण पुस्तक किंवा पूर्ण सिलेबस तुम्हाला बोर्डाला किंवा फायनल एक्झामला असतो. आणि मग अर्थात जर हा सेम 1चा सिलेबस त्याच्यामध्ये येणार आहे तर तुम्हाला सेम 1चा सिलेबस खूप चांगल्या पद्धतीने आत्ताच करावा लागेल, कारण एकदा का दिवाळीची सुट्टी संपली की सेमिस्टर 2च्या सिलेबस शिकवायला सुरुवात केली जाते आणि मग तुम्हाला पुन्हा एकदा सेम 1चा सिलेबस रिवाईज करायला वेळ नाही मिळणार. त्याच्यामुळे बेस्ट आहे की तुम्ही प्लीज ही सुट्टी सेम 1चा सिलेबस पूर्ण करायला, किंवा जे चॅप्टर्स तुम्ही सोडले होते, जे टॉपिक्स तुम्ही स्किप केले वगैरे असतील पण ते महत्त्वाचे आहेत, ते टॉपिक्स तुम्ही आत्ता करू शकता. दिवाळीच्या सुट्टीमध्ये बॅकलॉग वगैरे सगळं काही कव्हर करण्याचा प्रयत्न करा. जे कुठले टॉपिक्स तुमचे स्किप झालेले आहेत, काय झालेलं आहे, त्यांचं येत नाही आहे, समजत नाही आहे, हे सगळं आत्ता कव्हरअप करण्याचा प्रयत्न करा या सुट्टीमध्ये. आणि जर तुमचं सगळं करून झालेलं आहे तर तुम्ही रिवाईज करू शकता अर्थातच, कारण तुम्हाला हे टॉपिक्स आता परत रिवाईज करायला एवढा वेळ नाही मिळणार जेवढा आत्ता वेळ आहे. ही जी काही सुट्टी आहे ही वर्ष संपण्याआधीची शेवटची सुट्टी आहे. याच्यानंतर तुम्हाला अशी सलग 10-15 दिवसांची सुट्टी नाही मिळणार. त्याच्यामुळे तुम्हाला जो काही बॅकलॉग कव्हर करायचं आहे तो प्लीज याच सुट्टीमध्ये कव्हर करा. सुट्टी चालू झालेली आहे, आय होप सो. आणि आत्ता आय थिंक आज पहिला दिवस असावा सुट्टीचा, किंवा उद्यापासून वगैरे चालू होणार असावी. सो बेसिकली अशा पद्धतीने तुम्हाला ही सुट्टी युटिलाइज करायची आहे सेमिस्टर 1चा सिलेबस कंप्लीट करत. जर तुमचं सिलेबस कंप्लीट आहे, तुम्हाला असं वाटतं की मला आत्ता सध्या रिवाईज करायची गरज नाही आहे, मला सगळं येतं आहे, तर मग नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे सेमिस्टर 2चा सिलेबसला सुरुवात करा.
कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं ही मोठी सुट्टी आता शेवटची आहे. याच्यानंतर डिसेंबर आहे, नोव्हेंबर तर ऑलमोस्ट आता संपेल 2 आठवड्यामध्ये. दिवाळी सुट्टी संपली की 1 आठवड्यामध्ये 2 आठवड्यामध्ये संपेल आणि मग डिसेंबर आहे, जानेवारी आहे लास्ट. त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा वेळ मिळणार नाही आहे, कारण मग तुमचे एक्झाम्स स्टार्ट होत आहेत. जर तुम्ही 11th असाल तर एक्झाम थोड्याशा लेट स्टार्ट होतील, पण 12च्या बोर्ड परीक्षा तेव्हा स्टार्टच होत आहेत. सो त्याच्यामुळे तुम्हाला सेम टूच्या सिलेबसला जास्त वेळ मिळत नाही आहे. त्याच्यामुळे प्लीज ही सुट्टी सेम टूच्या सिलेबससाठी वापरा. जर तुमचं सेम 1 क्लिअर झालं असेल तर, सेम 1 तुम्हाला सगळं येत असेल तर. मी या ठिकाणी जे काय 1, 2, 3, 4 टप्पे लिहिलेले आहेत हे क्रमाने लिहिलेत. जर तुमचा पहिला टप्पा क्लिअर झाला आहे तरच सेम 1चा सिलेबस करायला घ्या. सेम 1चा सिलेबस एकदम क्लिअर आहे, रिव्हिजन झालं आहे, सगळं लर्न करून झालं आहे, सिलेबस कंप्लीट आहे सेम 1चा, तरच सेम 2 करायला घ्या. ठीक आहे. सो बेसिकली सेम 2मध्ये तुम्ही काय काय ट्राय करू शकता, तर तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स आधी पहा, किंवा तुम्हाला असं वाटते की हा टॉपिक इझी आहे, मी हा करू शकते, किंवा याला वेटेज जास्त आहे आणि मग त्याच्यामुळे मला हा करायचा आहे. बाय द वे मी वेटेज सगळ्याचं अपलोड केलं आहे, सगळ्या चॅप्टर्सचं, 11th पण आणि 12th पण. मी पुन्हा एकदा यावर्षी काही अपडेट झाला असेल तर ते पण अपलोड करणार आहे. शक्यतो अपडेट नाही होत, बट देन ऑल्सो आय विल ट्राय. नेक्स्ट आहे तुम्हाला एंट्रन्स एक्झामचा सिलेबस आणि बोर्ड्सचा सिलेबस मॅनेज करायचा आहे. जे लोक 11th असतील त्यांचं फायनल एक्झामचा सिलेबस आणि एंट्रन्स एक्झामचा सिलेबस तुम्हाला मॅनेज करायचा आहे. सो बेसिकली माहिती असेल की तुम्ही 11th फक्त एक्सरसाइज जरी केलीत तरी पण चालणार आहे. मला जर बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास करायचा असेल त्यातही तुम्ही फक्त एक्सरसाइज केली तरी पण चालेल. जर तुम्हाला फक्त 75% वगैरे हवे आहेत जेईसाठी किंवा नीटसाठी साधारणतः 55% स्कोर करायचा असेल तर तुम्ही फक्त PYQs केलेत तरी पण इनफ आहे, किंवा फक्त एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स केले ते पण इनफ आहेत. यासाठी पण ओसवालचं बुक तुम्ही रेफर करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट तुमची जर नीटची एक्झाम आहे, नीट आहे किंवा JEE आहे, तर त्यासोबत बोर्ड्स कसं मॅनेज करायचं ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे. प्लीज तो नक्की चेकआउट करा. त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रायटिंग स्किलची प्रॅक्टिस करायची आहे. कधी कधी काय होतं की आता आपण फक्त फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी याच्यावरतीच लक्ष देतो आहे. इंग्लिश म्हणा किंवा तुमचं ऑप्शनल मराठी किंवा हिंदी असेल, संस्कृत असेल, याच्यामधल्या रायटिंग स्किलवरती आपण एवढा भर देत नाही आहे. आपल्याला असं होतं की ठीक आहे एक्झामच्या आधी वगैरे करूया, पण तुम्ही जर टाईम टेबल पाहिलं असेल तर इंग्लिश, मराठी, हिंदी हे जे काही लँग्वेजेसचे पेपर आहेत यांच्यामध्ये आधी अजिबात सुट्टी नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जो काही अभ्यास करायचा आहे तो आत्ताच करून घ्यावा लागेल. प्रिलिम्स यायच्या आधीच करून घ्या. आता डिसेंबर किंवा जानेवारी तुमचे प्रिलिम्स पण असतील. सो त्याच्यामुळे प्लीज हे जे काही रायटिंग स्किल आहे याला थोडाफार तुम्हाला वेळ द्यावा लागतो, थोडंफार वाचन करावं लागतं, थोडंफार तुम्हाला ॲटलिस्ट माहिती पाहिजे की काय रूल्स आहेत रायटिंग स्किलचे. सो त्यासाठी आत्तापासून थोडी सुरुवात करा. जास्त काय करायचं नाही आहे. हे तुम्हाला जे काही दिवस सुट्टी आहे त्यातला कुठला तरी एक दिवस काढा. मराठी, हिंदी जे काही तुमचे विषय असतील रायटिंग स्किल ज्याच्यामध्ये हे असेल त्या सगळ्या विषयांचे रायटिंग स्किलचे टॉपिक्स फक्त वाचून बघा. ठीक आहे. फक्त वाचून बघायचे कुठला तरी एक दिवस तेवढं. त्याच्यामुळे जास्त काय वेळ तुम्हाला या ठिकाणी द्यायचा नाही आहे, पण ॲटलिस्ट तुम्हाला माहिती असावं की रायटिंग स्किलमध्ये काय येतं, मी काय लिहिलं पाहिजे, मला काय लिहिता येतं, कशाची मला प्रॅक्टिस केली पाहिजे अजून. ठीक आहे. हे तुम्हाला ॲटलिस्ट माहिती पाहिजे. तसंही सेमिस्टरच्या पेपरमध्ये तुम्हाला थोडंफार रायटिंग स्किल विचारलं गेलं असेल, त्याच्यामुळे तुम्हाला एक लिटिल म्हणजे एकदम थोडीशी आयडिया आली असेल, पण अजून थोडी आयडिया घ्या, कारण तुम्हाला फायनल्समध्ये किंवा बोर्ड्समध्ये पूर्ण रायटिंग स्किल येणार आहे. आणि फॉर युअर इन्फॉर्मेशन मी रायटिंग स्किलचा कंप्लीट व्हिडिओ अपलोड केला, 1 तासाचा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये मी सगळे टॉपिक्स कवर केले आहेत इंग्लिशचे. सो तो व्हिडिओ पाहायचा असेल अगेन एक्सेल शीटमध्येच त्याची लिंक आहे, प्लीज चेकआउट करा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जर तुम्हाला रायटिंग स्किलची प्रॅक्टिस नसेल करायची, तुम्हाला येत असेल रायटिंग स्किल, तर मग तुम्ही काय करू शकता, तर तुम्हाला करायचं आहे मॅथमॅटिक्स. सो बेसिकली मॅथमॅटिक्स जर तुमचा नसेल तर ऑब्व्हियसली हे तुम्हाला ऑप्शनल आहे, बट तुमचा जर मॅथमॅटिक्स हा विषय आहे, तुम्ही जर JEEची तयारी करताय, CET मॅथमॅटिक्सची तयारी करताय, तर तुम्हाला मॅथचे 2 टॉपिक्स करायचे आहेत. पार्ट 1 मधला एक घ्या, पार्ट 2 मधला एक घ्या. इझी घ्या, डिफिकल्ट घ्या, कसा पण घ्या, हे तुमच्यावरती आहे कुठला टॉपिक घ्यायचा ते. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जर तुमचं मॅथमॅटिक्स नसेल आणि बायोलॉजी असेल तर तुम्हाला कुठलेही बायोलॉजीचे 2 टॉपिक्स घ्यायचे आहेत. जर तुम्ही नीटची तयारी करताय तर एक 11th घ्या, एक 12th घ्या, काही पण कसंही घेऊ शकता. कुठलेही 2 टॉपिक्स तुम्हाला घ्यायचे आहेत. रीड करू शकता किंवा तुम्ही कोणाचेही लेक्चर्स पण पाहू शकता. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे केमिस्ट्रीसाठी. सो बेसिकली तुम्हाला माहिती असेल की किंवा तुम्हाला सेमिस्टरमध्ये पण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधले काही चॅप्टर्स आले असतील. 12th असाल तर तुम्हाला तरी पण आले असतील किंवा 11th पण आले असतील, किंवा अजून शिकवलेच गेले नसतील तर डिसेंबरपर्यंत शिकवले जाऊ शकतात. सो बेसिकली ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला खूप जास्त प्रॅक्टिस करावी लागते. ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज लाईक मॅथमॅटिक्स. तुम्ही जेवढे रिॲक्शनचा अभ्यास कराल किंवा जेवढे रिॲक्शनचे एक्झाम्पल्स पाहाल तेवढं तुम्हाला बेनिफिशियल राहील. मग त्यासाठी तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास आत्तापासून सुरुवात करावा लागेल, कारण ऑर्गॅनिकमध्ये खूप सारे रिॲक्शन्स आहेत. 12th तर ऑलमोस्ट 4 चॅप्टर्स आहेत, 11th तर 2च आहेत, पण 12th ऑलमोस्ट 4 चॅप्टर्स आहेत आणि त्याच्यामध्ये खूप सारे रिॲक्शन्स आहेत. सो त्याचा अभ्यास तुम्हाला आत्ताच करावा लागेल. आणि रिॲक्शन्स आपण लिहून करतो. प्रोडक्ट लिहायचे, रिॲक्टंट लिहायचं आहे, रिॲक्टंट लिहायचे, प्रोडक्ट लिहायचे, मध्ये रिएजंट लिहायचं आहे. हे सगळं तुम्हाला 3 टप्प्यांमध्ये प्रत्येक रिॲक्शनचं लिहायचं आहे. सो तुम्ही ट्राय करू शकता या दिवाळीच्या सुट्टीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री करण्याचं.
नेक्स्ट आहे ते म्हणजे फिजिक्समध्ये थेरोटिकल क्वेश्चन्स आपण करतोच, पण न्यूमॅरिकल्स किंवा डेरिवेशन्स आपण स्किप करतो. सो तुम्ही या सुट्टीमध्ये न्यूमॅरिकल्स आणि डेरिवेशन्सवरती भर देऊ शकता. कुठलाही चॅप्टर घेऊ शकता जो सेमिस्टर 1मध्ये झाला असेल, किंवा सेमिस्टर 2मधला तुम्ही जर अभ्यास करत असाल तर सेमिस्टर 2मधला कुठलाही चॅप्टर तुम्ही घेऊ शकता. 1-2 चॅप्टर्स कुठलेही 2 घेऊ शकता आणि न्यूमॅरिकल्स आणि डेरिवेशन्स तुम्हाला सगळे करायचे आहेत त्या चॅप्टरमधले. ठीक आहे. सो बेसिकली मी ऑलमोस्ट सगळे सब्जेक्ट्स कवर केलेले आहेत. लँग्वेजमधलं फक्त रायटिंग स्किल किंवा ग्रामर तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करू शकता. बाकी जे काही चॅप्टर्स वगैरे आहेत ते तुम्ही प्रिलिम्सच्या आधी वगैरे करणारच आहात तसंही, कारण त्याच्यामध्ये मोस्टली तुम्हाला पॅसेज दिला जातो तेच वाचायचं आहे, त्याच्यामध्येच आन्सर्स फाइंड आउट करायचे आहेत. फक्त इंग्लिशमध्ये तुम्हाला ॲप्रिसिएशन किंवा मराठीमध्ये पण तुम्हाला ॲप्रिसिएशन तेवढं करावं लागेल. बाकी सगळं तुम्हाला पेपरमध्ये असतं तेच तुम्हाला लिहायचं असतं. ठीक आहे. सो बेसिकली अशा पद्धतीने हा छोटासा एक रोडमॅप होता किंवा छोट्याशा काही टिप्स होत्या ज्या तुम्हाला दिवाळी वेकेशनमध्ये अभ्यास करायला उपयोगी पडतील. सो हॅपी दिवाळी, बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड एन्जॉय दिवाळी. बाय बाय.